पालघर जिल्ह्यातील 533 गावांना मालमत्ता पत्रक वाटप करण्यात येणार. जिल्हाधिकारी गोविंद बोडके. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या स्वामित्व योजनेचा शुभारंभ केला जाणार. यावेळी पालघर जिल्ह्यातील 533 गावांच्या मालमत्ता पत्रक वाटप करण्यात येणार आहे. राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्या पालघरमध्ये स्वामित्व योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 767 गावांमध्ये ड्रोन फ्लाइंग करण्यात आलेलं असून याचं वाटप उद्या ग्रामपंचायत ई मार्फत करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यात आतापर्यंत 191 गावांमध्ये 7,813 नागरिकांना प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन ही सनद वाटप करण्यात आल्याचं पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. या पालघर जिल्ह्यामधील 767 गावातील ड्रोन सर्वे करून त्याचे सर्व सनद तयार करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने जवळपास 35,000 मालमत्ता पत्रक तयार करण्यात आलेले आहे आणि त्याचा वाटपाचा कार्यक्रम यापूर्वी काही गावात वाटप करण्यात आलेला आहे आणि उद्या दिनांक 18 जानेवारी रोजी 49 ग्रामपंचायतीमध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस माननीय पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते देशात शुभारंभ होईल त्याच वेळेस या सर्व ग्रामपंचायतीमध्ये तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी जे कोणी आहेत त्यांच्या हस्ते या सर्व लाभार्थींना या सनद वाटपाचा कार्यक्रम होईल आणि प्रातिनिधिक स्वरूपात या जिल्हा स्तरावर वनमंत्री माननीय नामदार श्री गणेश नाईक साहेब, माननीय खासदार डॉक्टर हेमंत सौरा आणि इतर उपस्थित लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते 18 लाभार्थींना हा सनद वाटपाचा कार्यक्रम होईल. केंद्र शासनाचा जो स्वामित्व योजना जी आहे त्या अंतर्गत सनद वाटपाचा कार्यक्रम उद्या दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी देशाचे पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते उद्या 12:30 वाजता होणार आहे आणि त्याच्याच अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालयातला कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय श्री गणेश नाईक वनमंत्री यांच्या हस्ते या ठिकाणी लाभार्थींना ह्या ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पालघर.